प्रत्येक वेळेला नटाने साकारलेली भूमिका आणि तो नट याच्यामध्ये अंतर असू शकतं. त्यामध्येच खरं तर नट म्हणून तुम्हाला तपासून पाहता येतं ना स्वतः. कला क्षेत्रातल्या लोकांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करणारी लोक महान आहेत आणि प्रेक्षक थोडेसे कमी हुशार आहेत, आणि ते एक्झॅक्टली उलट असतं. बऱ्याच वेळा प्रेक्षक हे कायम एका नॉन जजमेंटल स्पेसमधनं येतात आणि त्यांना तुम्हाला त्यांच्या इंटेलिजन्सचा इन्सल्ट न करता एंटरटेन करणं गरजेचं असतं. प्रेक्षक आहे हा कंझ्युमर नाही. मागणी तसा पुरवठा हे सगळीकडेच चालू असतं. ते कला क्षेत्रात लागू नाही होत. की आपल्याकडे असं म्हटलं जातं की नट काय बुद्धी लागते नटाला. तुमच्या इंडिव्हिज्युअल नटाच्या बुद्धीचा या क्षेत्रात काही उपयोग नाही. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मी वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इथे भाग घेतला होता. त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या नावाने होत्या. आज मी जेव्हा मागे जाऊन विचार करतो तेव्हा मला असं विचार होतं की याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं काही का नव्हतं. आमच्या नाटकानंतर 7-8 लोकांचे मेसेज काय आले माहिती का, त्यांचं कुठलं पुस्तक वाचू. आता त्यांचं कुठलं पुस्तक वाचू हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. जेव्हा म्हणतो की आरक्षण हा एकलव्याला मिळालेला अंगठा आहे, या पद्धतीनेच बघावं. कितीही नाही म्हणलं तरी उघड किंवा छुप्यात ही चर्चा होती की कुलकर्णी, पटवर्धन, खेडेकर मिळून दलितांबद्दल काय सांग. याच्यावर काय उत्तर आहे? ते नाटक दलितांबद्दल नाहीच आहे. ते नाटक माझ्यात असलेल्या संभ्रमाविषयीच आहे, ज्याचा दलित समूह हा एक मोठा भाग आहे. मी आयुष्याच्या फार लवकर टप्प्यावर जातीतनं बाहेर पडलो. आणि मला आता कोणी जर अशी कॉमेंट केली ना, अरे पटवर्धन असून याने नाटक लिहिलं आणि कुलकर्णी असून तुम्ही दिग्दर्शित केलं, मला कौतुक नाही वाटत, मला रागच येईल. कुठल्याही वेदनेचा अभ्यासामध्ये रूपांतर करणं याचं जगात बाबासाहेबांसारखं उदाहरणच नाही. मला सगळ्यात जास्त फॅसिनेटेड हे वाटलं की एखादा माणूस आपल्यावर वर्षानुवर्ष झालेला अन्याय हा अभ्यासामध्ये रूपांतरित करतो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाऊंज राऊंड टेबलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज कला क्षेत्रातल्या 3 दिग्गजांशी मला गप्पा मारायच्या आहेत. त्याचं औचित्य सांगायच्या आधी मी या तिघांचंही स्वागत करतो. गेले कित्येक दशकं वेगवेगळ्या भाषेतल्या सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये काम करणारे सचिन खेडेकर सर. सर स्वागत आहे थिंक बँक वरती. नमस्कार. चंद्रकांत कुलकर्णी सर, गेली 4 दशकं नाटक असेल, सिनेमा असेल, त्यांचं दिग्दर्शन करणं, काम करणं या सगळ्या चळवळीमध्ये औरंगाबाद ते मुंबई. त्यांचं नुकतंच पुस्तकही आलेलं आहे राजहंसकडून, तेव्हा त्यांचंही स्वागत थिंक बँक वरती. आणि माझे मित्र क्षितिज पटवर्धन, तेही आता वेगवेगळ्या भाषांमध्ये लेखक झालेले आहेत, गाणी त्यांची आलेली आहेत. तो या सगळ्यांशी गप्पा मारायच्या आहे. आणि त्याचं औचित्य असं आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये मराठी रंगभूमीवरती भूमिका नावाचं एक अत्यंत महत्वाचं नाटक आलेलं आहे, जे लिहिलंय क्षितिजनं, दिग्दर्शित केलंय चंद्रकांत सरांनी, आणि त्याच्यात प्रमुख भूमिकेत आहेत सचिन सर. थिंक बँकची ही अधिकृत भूमिका आहे की हे सध्याच्या आपल्या भोवतालातलं अत्यंत महत्वाचं नाटक आहे. एका महत्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहे आणि याच्याबद्दल प्रत्येकानं विचार करावा, ते नाटक पाहावं, आणि त्या संदर्भानं ही आजची चर्चा आहे. तो पहिला प्रश्न हाच आहे की तिघांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आत्ता काही बोललं की त्याचे वेगळे अर्थ काढले जातात, अत्यंत सेन्सिटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवरती विशेषतः जात, त्यात सुद्धा ब्राह्मण समाज, दलित समाज यांच्याबद्दलचं नाटक लिहावं, बसवावं आणि ऍक्ट करावं असं तुम्हा तिघांनाही का वाटतं? सगळ्यात आधी मला असं वाटतं की नाटकामध्येच आम्ही एक वाक्य मी लिहिलंय की ते कॅरेक्टर असं म्हणतं की मला स्वतःला संभ्रमात टाकायचा खुलेपणा आहे. तर मला कायम असं वाटत होतं की आपण नेहमी आपले स्टँड लोकांसमोर मांडतो किंवा कलाकृती मांडतो, पण आपण आपला संभ्रम मांडण्याचा मोकळेपणा दाखवतो. आपण कधीच हे दाखवत नाही की आपण कुठल्या संभ्रमात आहोत, कुठल्या डिलेमात आहोत, कुठल्या कन्फ्युजनमध्ये आहोत. आणि आपल्याला ना फार पटकन चूक किंवा बरोबर व्हायचं असतं, पण त्याच्या आधी आपला संभ्रम तपासून बघता येईल का, असा एक कायम मुद्दा मला वाटत होता. आणि त्याच्यामध्ये जात हा एक असा मुद्दा होता जो मी कधी कन्फ्रंट केला नव्हता माझ्या लिखाणात. अच्छा. म्हणजे सिनेमा असो, नाटक असो, त्यामध्ये कायम एक शहरी सुखवस्तूपणा, म्हणजे ज्यांचं पोट भरलंय त्यांचे इमोशनल प्रॉब्लेम्स किंवा बाकीच्या गोष्टी, ह्या त्यातला एक महत्वाचा मुद्दा होता. तर त्यात भीती काय असते की तुम्ही त्याच्यात कमी पडाल किंवा तोकडे पडाल किंवा तुमची समज कमी असेल. तर ती कायम वाटत होती, कारण ह्याच्यावर घरही चाललेलं असतं, म्हणजे नुसतं तुम्ही छंद म्हणून नाही करत. तर अशा वेळेला तो एक तर संभ्रम स्वतःचा मांडणं हा एक मुद्दा होता, आणि धाडस करणं हा एक मुद्दा होता की ते जे जात या मुद्द्याबद्दलचं जे स्वतःला वाटतंय ते आपण कन्फ्रंट करून बघूया.
मग ते कशातनं करायचं, तर आम्ही नेहमी म्हणतो की मराठी रंगभूमीला अस्वस्थतेची खूप मोठी परंपरा आहे. तर आपण त्या माध्यमातून करू, कारण लोकांना जिवंत अनुभव जर त्यातनं मिळाला तर कदाचित आपल्याला त्यातनं जे अपेक्षित आहे, आणि फक्त मॉनिटरीली किंवा लोकांच्या विचारात फरक पडेल वगैरे म्हणून नाही, आपण त्यांना काय सांगू पाहतो आणि ते ऐकू शकतायत का, केवळ हा देवाणघेवाणीचा एक्सपिरियन्स करता येतोय का, म्हणून ते नाटक, म्हणजे म्हणून ती गोष्ट आकाराला आली. आणि त्याच्यामध्ये काही पर्सनल एक्सपिरियन्सेस पण होते, जे एक्सपिरियन्सेस कायम असे टोचणी देत होते की अरे उठ आणि आता या विषयाकडे बघ, उठ आणि आता तू ह्याला काहीतरी रिॲक्ट हो किंवा रिस्पॉन्ड हो. म्हणजे मला आठवते की जयंत पवार सर, आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक आहेत, त्यांनी एका ठिकाणी खूप छान उल्लेख केला होता की कोमट कला विश्वास हा शब्द त्यांनी वापरला होता. त्यांना मला समूह ते खूप लागलं. म्हणजे मी ते विचार केला की ह्यांनी असं का लिहिलंय, आणि मग पुढे जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की जी खूप लोकांची मराठीबद्दल तक्रार पण आहे की अरे एवढ्या गोष्टी घडतात पण तुम्ही काहीच बोलत नाही, आणि तुम्ही जे बोलता ते फक्त फेसबुक, ट्विटर किंवा या माध्यमातून बोलता. जे मत आहे, जी भूमिका नाहीये, आणि मत आणि भूमिका याच्यात फरक आहे. तर मला असं वाटलं की आपण मताकडून भूमिकेकडे येणं फार गरजेचं आहे, त्यातून तो भूमिकेचा जन्म झाला. मला असं वाटतं की म्हणजे हा कन्फ्रंटेशन म्हणाला ते तर महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या तर खूपच जवळचा हा कंटेंट आहे. तर मी पत्रकारही होतो. माझं सगळं ज्या शहरामध्ये माझी वाढ झाली, माझ्या आजूबाजूला जी वैचारिक चळवळ होती, सामाजिक चळवळ होती, ग्रंथालयाची चळवळ होती, खूप चळवळी होत्या. या सगळ्याशी संबंधित मी पूर्ण वेळ राहिल्यामुळे मला याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तेवढं धाडस आता आपल्याला धाडस वाटतंय याचाच मला खरं तर त्रास होतो. अच्छा, हे तर बोललं गेलं पाहिजे. याच्यात काय मोठं धाडस करतोय आपण? म्हणजे आता धर्माच्या पातळीवर आणि बाकीच्या राजकीय मोठ्या गदारोळामध्ये ही तर आपल्या माणुसकीची, जपणुकीची, वेदनेची गोष्ट जी आपण आपल्या समाजात अनुभवतो इतकी वर्ष झाली. म्हणजे ह्या स्क्रिप्ट वाचल्यानंतर याने मला पहिला अंक वाचून दाखवला, तर ते काही प्रश्नच नव्हता. मी म्हटलं मग कधी लिहितोस दुसरा अंक? तर तो म्हणाला की मला, कारण त्याला सुचलं होतं. फार महत्वाची प्रोसेस होती ती. तो मला म्हणाला मला इथपर्यंत सुचलं, पण मला पुढे वेळ लागणार आहे, मला अभ्यास करावा लागेल. आणि मला त्याचा हा स्टँड इतका महत्वाचा वाटला, कारण मी अशाच प्रकारच्या लेखकांबरोबरही काम करत आलेलो आहे की ज्या पुनर्लेखन आहे, संशोधन आहे, नुसतंच एक नाटकीय घटना, सत्य घटनेवर काहीतरी आधारित असं नाहीये. हे खूप फाउंडेशन आपल्याला. आपण घटनेचं पुस्तक वाचलंय का, घटना वाचलीय का, एक प्रश्न विचारला तरी आपल्या कोट्यवधी जनतेला उत्तर देता येत नाही, इतकं बेसिक आहे. याची मुळं फक्त सामाजिक प्रश्न एवढीच नाहीये. हा जे म्हणाला अस्वस्थ करणारे नाटक आहे. आणि मला असं वाटलं की हे नाटक करायलाच पाहिजे, आणि हे अशाच नटांना घेऊन केलं पाहिजे, अशाच संस्थेबरोबर केलं पाहिजे की ज्याला आपल्याला प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने पोचता येईल. कारण मग काय होतं, कोणीतरी तर धाडस करायलाच पाहिजे ना. नाहीतर मग हा म्हणतो तसं प्रपोजल्स बनतात आता फक्त. विषय त्याच्या खोलात जाऊन, आपल्याकडे मोठी परंपरा आहे. आपल्याकडे उद्ध्वस्त धर्मशाळाची परंपरा आहे, विचारनाट्य म्हणून. कोण म्हणतं टक्का दिलाची आहे, मी केलेल्या ज्याच्या त्याच्या प्रश्नाची आहे, चाहूलची आहे, डॉक्टर तुम्ही सुद्धाची, अनेक होणार. खूप चांगली चांगली नाटकं की आपल्याकडे डिबेट, ज्याला म्हणतो की खंडन मंडन, दोन्ही बाजू या मांडण्याची, आणि त्यासाठी नाटकाचा फॉर्म. तो काही परिसंवाद नव्हे, ती काही चर्चा नव्हे, तो काही लिहिलेला अग्रलेख नव्हे. नाटकीय परिणामांसकट नाटकाच्या रचनेत, आकृतीबंधात ते मांडलेला विषय, की कारण आमचा सगळ्यांचा विश्वास आहे, माझा स्वतःचा पर्टिक्युलरली खूप विश्वास आहे की या 2 तासात स्वतःवर अंधार करून घेतल्यानंतर इथे भावना आणि विचार याची जी घुसळण होते रंगमंचावर, ती फार तुम्हाला पेनेट्रेट करून पोहोचते. ती तुम्हाला स्वतःला अगदी मुळापर्यंत नेते की अरे खरंच असं होतंय का, माझं विचार करायला लावतं. ते म्हणजे घरी घेऊन जातो आपण. चांगलं नाटक जर असेल ना, माझं एक तर धारणा अशी आहे की डोक्याला ताप नको, फक्त कॉमेडीज बघा, कशाला पाहिजे काय, यावर मला खूप राग आहे. माझं म्हणणं आहे की गंभीर करमणुकीचा प्रकार आहे नाटक, आणि ती तुमचं कॅथोरसिस करते, उन्नयन करते, तुम्हाला विचार करायला भाग पाडते, अस्वस्थ करते, अंतर्मुख करते. फक्त त्या पद्धतीने ते मांडता आलं पाहिजे, आणि क्षितिजने फार सुंदर पद्धतीने ते मांडलं. आणि मला असं गंमत वाटली या नाटकाची की अशा प्रश्नांमध्ये भीती अशी असते की नायक पहिल्यापासूनच त्याच भूमिकेचा आहे, आणि मग मांडणी होते. इथे प्रोग्रेशन आहे, त्याच्यावर एक आदळ येऊन, आणि मग त्याच्यातून त्याचा स्वतःचा सत्याचा, समाजाचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे, ती फार मजेशीर आहे. जी कदाचित हा नायक कदाचित क्षितिज पटवर्धन पण असेल त्याच्या आयुष्यात, त्यांनी इथे नट घेतलाय, कदाचित उद्या लेखक असेल, कदाचित दिग्दर्शक असेल, कोणी पत्रकार असेल, कोणी सामाजिक कार्यकर्ता असेल. एखादी घटना तुमच्यावर येऊन आदळल्यानंतर तुम्ही त्याला रिॲक्ट कसे होता,
आणि कसे प्रोग्रेस तुमचा होतो, तुमच्या विचारांचं काय बदल होतो, असं मला खूप स्पॅन असणारं नाटक. आणि उलट फार महत्वाचं, तुम्ही मला धन्यवाद तुमच्या या चॅनलचे की तुम्ही म्हणालात की हे महत्वाचं नाटक आहे. मला असं वाटलं की याच्यामध्ये या पद्धतीची चर्चा व्हावी या नाटकामुळे, असं मला वाटतं. आणि आजूबाजूला तर आपण जातीच्या संबंधात तर राजकीय सामाजिक इतकं विचित्र वातावरण सध्या निर्माण झालंय, आरक्षणाच्या प्रश्नांवरनं एवढं विभाजन झालंय, आपल्याला आपली मतच नेमकी व्यक्त करता येत नाहीत, काय होईल असं वाटतं आपल्याला. इतकं म्हणजे बोलायलाच नाहीये. अशा वेळेला असे एक नाटक मांडलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॅलन्स खूप आहे. मला या विषयाचं संतुलन खूप महत्वाचं वाटतं, कारण याच्यात सर्व प्रकारच्या बाजू आणल्यात, विषयाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न केलाय आणि क्रांतिकारी बदल करण्यापेक्षा रिअलायझेशनच्या पॉइंटला नाटक आणलं. ती सुरुवात आहे त्या नायकाच्या चांगल्या वागण्याच्या, प्रगत विचाराची, आधुनिक संवेदनेची सुरुवात आहे या नाटकाचा शेवट. यातलं नाटक आहे ते पहिल्या अंकाच्या कर्टन पॉइंटला आहे. नाटक ज्याला नाट्य आपण म्हणतो, पण पुढे सगळा तो विचार, असं मला वाटतं. त्यामुळे मला खूप महत्वाचं वाटलं हे नाटक करणं. आणि मला असं वाटतं या निमित्ताने की जर क्षितिजच्या निमित्ताने मला, कारण खरंच आहे की मी या 2 पिढ्यांच्या नाटककारांबरोबर, 4 पिढ्यांच्या नाटककारांबरोबर काम केलं. माझा मित्र प्रशांत दळवी फार छान म्हणतो की या सगळ्या वातावरणाचं कधी कधी असं होतं की बीज फळाला लागण्याच्या अगोदरच गर्भपात होत आहेत. कशाला लिहायचं या विषयावर, काय माहित कसं रिॲक्ट होतील लोक, असं लेखकाला वाटणं ही कलाक्षेत्रातली खूप मोठी हार आहे असं मला. कारण आपल्याकडे तेंडुलकरांपासून तर क्षितिज पटवर्धनपर्यंत, संजय पवारपासून अभिराम बडकमपर्यंत अनेक नावं, मी कोणाची नावं घेऊ, अत्यंत उत्तम ज्वलंत प्रश्न, पण ते प्रश्न नाटकीय पद्धतीने मांडणारं सगळं वातावरण असताना आता हे नकोच बाबा या विषयावर लिहायला, असं वाटणं खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे क्षितिजला खूप मोठं श्रेय त्याचं आम्ही देतो, आमची टीम देते. आणि आमची खूप चर्चा झाली, म्हणजे मी वाचनाच्या प्रक्रियेपासून सचिन इन्व्हॉल्ड होता, कारण सचिनला नाटक तर करायचं होतं, कारण तो जवळपास 20 वर्ष 21 वर्ष व्यावसायिक रंगभूमीपासून लांब होता. आम्ही प्रायोगिक रंगभूमीवर काम करतच होतो, परंतु त्यांनी पण पहिली प्रतिक्रिया दिली की हे नाटक करावं असं वाटतं. हे करावं असं वाटणं आहे ते त्यातल्या ड्रामॅटिक स्ट्रक्चरला पण आहे, विचाराला पण आहे आणि त्या शिस्तीला पण, असं मला वाटतं. सचिन सर, मला खरं सगळ्यात म्हणजे अट्रॅक्टिंग पॉइंट हा ती नटाची भूमिका, हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा चुंबकीय मुद्दा आहे. त्याचं कारण असं की यातल्या अनेक प्रवेशांमधनं मी स्वतः गेलेलो देखील आहे. पण आता आपण असं म्हणतो ना की आता इतक्या सगळ्या गोष्टी क्षितिजनी त्याच्या मनातल्या सांगितल्या, चंदूनी सांगितल्या, याला एक काहीतरी साधन लागेल ना, ज्याच्या मुळेद्वारे हे सांगावं लागेल. आणि ते नट आणि त्याच्या एकूण संवेदना आणि इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरूनच करता येते, हे मला खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि ते जसं म्हणजे मी सुभाषबाबूंची भूमिका देखील केली आहे, मी काय दिनकर भोसलेही राहिलो आहे. प्रत्येक वेळेला त्या भूमिका केल्यानंतरचा सगळा जो ऑनस्लॉट म्हणा किंवा त्याचा कौतुक म्हणा, हे मी दोन्ही बाजूनी पाहिलेलं आहे. तर मला असं वाटलं की खरंच मला माझ्या आवाक्यातली किंवा अनेक रंग ह्यात भरता येतील अशी ही भूमिका आहे, असं मला मनापासनं वाटलं. आणि बरं तो साधारण टीव्ही मध्ये काम करणारा नट आहे की फार भारीतला नट, भारीतला म्हणजे नट बऱ्यापैकी आहे. आणि त्याच्या हे समोर आलंय आव्हान, आणि आता तो त्याच्यातनं कसं स्वतःला सावरणार आहे की काय करणार आहे. तर हा सगळा जो भाग आहे हा खूप अट्रॅक्टिव्ह होता. आणि म्हणून खरं तर मला हे नाटक करायचं होतं की नटाबद्दल आपल्याकडे लोकांमध्ये फार वेगवेगळ्या मतांतरं असतात. आणि त्याचं कारण असं आहे की ना, हा परिमाणांचा गोंधळ आहे. म्हणजे ह्यांनी हे काम केलंय म्हणजे हा असाच आहे असं पाहण्याची एक प्रेक्षकांची धारणा आहे. आणि खरं तर ते त्या आयन रँडवाल्या त्या गेल वायनंडच्या स्टेटमेंट सारखं आहे की डोंट जज मी बाय दी वाइन अँड पेपर्स आय प्रोड्यूस, आय एम समबडी एल्स. तर मला पुन्हा पुन्हा असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक वेळेला नटांनी साकारलेली भूमिका आणि तो नट याच्यामध्ये अंतर असू शकतं. आणि आपल्याकडे प्रत्येक वेळेला असं होतं की त्यामध्येच खरं तर नट म्हणून तुम्हाला तपासून पाहता येतं ना स्वतःला. मग नाहीतर तुम्ही तपासून कसं पाहणार.
किंवा तुम्ही काहीतरी एन्काउंटर तरी कसं करणार. म्हणजे हे मी नट आहे म्हणून मला हे करता आलं आयुष्यभर, याचा मला अर्थात आनंद आहे. आणि 21 वर्षांनी परत येताना म्हणजे हे मी चंदूच्या मागे लागून लागून आता किंवा हे मी त्याच्या मागे इतकं तर मलाही असं नाटक करण्याची इच्छा होती की ज्याच्यामध्ये ही इतकं सगळं मी बोललोय त्याची गरिमा साधारणतः राहील आणि त्याचा एक काहीतरी चंदू म्हणतो तसा एक पेनिट्रेटिंग इफेक्ट प्रेक्षकांवरती होईल असंच करण्याची माझी इच्छा होती आणि ते सगळंच खरं तर या नाटकात साध्य झालं. हा जो मुद्दा आहे ना की पेनिट्रेटिंग करायचा आहे, समाधान घ्यायचं आहे, हे समाधान आणि व्यावसायिक यश हे दरवेळेला एकसारखं एका हातात हात घालून जाईल असं नाही. तुम्ही आता म्हणालात की विचार करणारी नाटकं हवीत, पण आता ओव्हरऑल सगळे एक्सपिरियन्सेस, नाटक असू दे, गाणं असू दे, वेब सिरीज असू दे, हे एस्केपिझमचे आहेत. मला डोक्याला त्रास देऊ नका, त्याची तशीच नाटकं असतात आणि त्याच्यात काही वाईट नाही. ज्यांना त्रास नाही द्यायचं त्यांनी करावं, तसेच वेब सिरीज असतात. अभ्यास असं सांगतो की रील यासाठीच आहेत की ते बघायला लागलो की मी एस्केप होतो. तर जग ज्यावेळी रियालिटी पासून एस्केप मागतंय त्यावेळी परिणामांचा विचार न करता मी रियालिटीला भिडणार, हे म्हणायला सोपं करायला अवघड आहे. मग ते तुम्ही कसं हँडल केलं? नाही, मला असं वाटतं की तुम्ही जर माझ्या नाटकाच्या निवडीकडे बघितलं असेल की म्हणजे जेव्हा 4 चौघी झालं तेव्हा सरळ सरळ अशी कमेंट होते की 8 मार्चचं नाटक आहे, महिला दिनाचं नाटक आहे, 20-25 प्रयोग होतील. डॉक्टर तुम्ही सुद्धा, ध्यानी मनी, चाहूल, गांधी विरुद्ध गांधी, ही केलेली धाडसच होती. पण माझा असा विश्वास आहे, म्हणजे हे करत असताना मी कोणी काही असा उदात्त नायक रिस्क फॅक्टरला नाही. माझं म्हणणं आहे ही नाटकं बघणारा प्रेक्षक आहे, ही माझी क्रेडिबिलिटी विश्वासार्हता आहे. ते येत आहेत नाटक बघायला. हे काय होतं ना, हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, डोक्याला ताप नको, डोक्याला ताप नको. माझं नाटक या माध्यमाविषयीचं खूप गंभीर विवेचन आहे या बाबतीतलं. मग तुम्ही सर्कस बघायला जा, मग तुम्ही फुटबॉलची मॅच बघायला जा किंवा घरी IPLची मॅच बघा, त्यामुळे तुमचं एंटरटेनमेंट, तुम्हाला काहीच प्रत्यक्ष सहभाग नाही. रंगमंची ही गोष्टच अशी आहे, रंगभूमी ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जाता आणि तुम्ही, आपण जिवंत कला म्हणतो, म्हणजे फक्त सादर करणारे नाही ना, उलट सादर करणारे, लिहिणारे, बसवणारे, दिग्दर्शन करून अभिनय करणारे, तंत्रज्ञ ते करणारे त्यांचे उलट नव्याने सामोरे जातात. आम्ही तर तोच प्रयोग रोज करतो, पण येणारे समोरचे 1000 प्रेक्षक रोज जेव्हा स्वतःवर अंधार करून या चौकटीत शिरतात, त्याच्यामध्येच अरिस्टॉटलच्या विरेचनाचा सिद्धांत आहे, कॅथॉर्सिसचा, आणि भरतमुनीचा रस सिद्धांत पण आहे. म्हणून ते लाईव्हली आहे. ते गंभीर नाटक बघून करमणूक होते, विरेचन होतं. आता तुम्हाला करमणूक कशा प्रकारची आहे, तुम्ही करमणुकीची व्याख्या काय, हाच खरं तर आपला चंगळवादाचा मुद्दा बदललेला आहे ना. त्याच्यात एक मला सर म्हणतात त्यातला एक मुद्दा मला आणखीन महत्वाचा वाटतो. तू म्हणलास असं की लोक रियालिटीमधनं एस्केप करण्यासाठी एंटरटेनमेंट शोधतात, पण एक अशी पण एंटरटेनमेंट असते जी त्यांना अल्टरनेट रियालिटी प्रोव्हाइड करते. आणि समाजातला एक ग्रुप असा आहे ज्यांना अल्टरनेट रियालिटी बघायची आहे. मराठी नाटकातला बहुतांश प्रेक्षक हा तसा आहे की त्यांना गंभीर नाटक ते का बघतात, तर त्यांना स्वतःची वस्तुस्थिती बदलण्याचं थोडंसं सामर्थ्य त्यातनं मिळतं, स्वतःची मतं बदलण्याचं, स्वतःचं आयुष्य बदलण्याचं आणि त्याच्या दृष्टीने एक विचार करण्याचं. म्हणजे ज्याला आपण कायम म्हणतो ना की आशय घन नाटक किंवा सकस नाटक, याचा अर्थ काय, तर ती एक असं रियालिटी तुम्हाला प्रेझेंट करते ज्याकडे तुम्ही नाटक पाहिल्यानंतर जायचा विचार करता. तर बऱ्याच वेळेला लोक फक्त रंजनासाठी येत नाही, ते विचारासाठी पण येतात. आणि मराठी नाटकाची परंपरा ती आहे. तर मला असं वाटतं की न्यूली फाउंड रियालिटी इज ऑल्सो एन एस्केप. म्हणजे एस्केप करून मी कुठे चाललोय, तर मी नव्या रियालिटीत चाललोय जिथे मला एक चांगली काहीतरी छोटी प्रकाशवाट दिसते की बाबा माझ्यात हा 1% जर बदल झाला किंवा मी ह्या एक गोष्टीवर विचार केला. म्हणजे छोटं तुला उदाहरण देतो की आमच्या नाटकानंतर 7-8 लोकांचे मेसेज काय आले माहिती का, त्यांचं कुठलं पुस्तक वाचू. आता त्यांचं कुठलं पुस्तक वाचू हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. 7-8च आहेत, पण त्यांचं म्हणणं की पुस्तक कुठलं वाचू. म्हणजे त्यांनी एक अशी रियालिटी चूज केली नाटक बघून की आम्हाला ना त्या माणसाबद्दल आणखीन जाणून घ्यायचं. त्यांनी कदाचित त्यांच्या पुढच्या आयुष्याची दिशा थोडी का होईना बदलेल. मला असं वाटतं नाटक ते करतं आणि ते करणं गरजेचं आहे. नाही, ते नाटक करतच. म्हणजे मी म्हटलं ना की गंभीर करमणूक म्हणताना की एकदम असे ठोकळेबाज चेहरे घेऊन बसायची गरज नाही. उलट तुमची त्या 2 तासामध्ये, मी नेहमी उदाहरण देतो की 2000 डोळे, 2000 कान आणि 2000 मेंदू वर्कआउट होत असतात एक नाटक जेव्हा घडत असतं तेव्हा.
त्यामुळे तो जो आहे सगळा, आणि मग त्याच्यातलं मी माझं शोधतो, मला लावून घेतो, नाटकातलं कॅरेक्टर लावून घेतो, नाटकातलं वाक्य लावून घेतो, नाटकातला प्रसंग, दृश्य, आणि माझ्याशी ते करत असतो मी सतत कम्पेअर, की तेव्हा माझं असं झालं होतं का, तेव्हा मी असं करायला हवं होतं का, हे नाटक जास्त महत्त्वाचं. आणि अजून एक छोटी गोष्ट मला त्यात ऍड करायची वाटते, की आपण खूप वेळा, मी हे पाहिलंय खूप माध्यमांमध्ये, की लोक समजतात की प्रेक्षक मूर्ख आहेत. म्हणजे एक आमच्याकडचा कॉमन तुला थ्रेड सांगतो, की कला क्षेत्रातल्या लोकांना असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करणारी लोक महान आहेत आणि प्रेक्षक थोडेसे कमी हुशार आहेत. आणि ते एक्झॅक्टली उलटं असतं बऱ्याच वेळेला. कारण ती लोकांना कौतुकातनं, म्हणजे ते ओळखीतनं तुमचं कौतुक करत असतात. अरे हा, याला मी 20 वर्ष ओळखतो म्हणून आता मी त्याचं कौतुक करतो. पण प्रेक्षक हे कायम एका नॉन जजमेंटल स्पेसमधनं येतात आणि त्यांना तुम्हाला त्यांच्या इंटेलिजन्सचा इन्सल्ट न करता एंटरटेन करणं गरजेचं असतं. अदरवाईज काय होतं की तुम्ही हे गृहीत धरता, अरे ह्यांना काही कळत नाही, यांना असंच चालतं, यांना असंच लागतं. याच्यावर आपलं एक वर्षानुवर्ष पोषण झालेलं आहे. आणि मग लोक आम्हाला क्रिएटर्सना येऊन हेच म्हणतात, अरे ते परदेशातलं ते पाहिलं, ते काय करतात रे, म्हणजे ह्याचा सिनेमा बघितला असतो तो मेंदूला एकदम गुंगी आणणार असतो किंवा हे करणार असतो किंवा असा तो इंटेलिजंट असतो. तर कायम मला ह्याचं फॅसिनेशन वाटतं की आपण का नाही इंटेलिजंट गोष्ट बनवू शकत आणि ती एंटरटेनिंग का नाही असू शकत. तर त्याचाही विचार रंगभूमीच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून किंवा सिरीजच्या माध्यमातून पण मला करायला आवडतो. आणि भूमिका हे त्यातलं पण एक पाऊल आहे की तो इंटेलिजंट पण असू शकतो. तो भाग त्यातला मुद्दा काय माहितीये का, प्रेक्षक आहे हा कन्झ्युमर नाही. मागणी तसा पुरवठा हे सगळीकडेच चालू असतं. ते कला क्षेत्रात लागू नाही होत. ज्याच्यातनं मग गोंधळ निर्माण होतो की फक्त करमणूक असं नाहीये. त्यांना पाहिजे, तुम्ही कुठून येतात प्रेक्षक हे नाटक बघायला. हे कधी झालं असतं माहितीये का, 4 चौघी सारखं नाटक, भूमिका सारखं नाटक, ज्याचा त्याचा प्रश्न सारखं नाटक, आलेच नाहीत प्रेक्षक, पहिल्या 5 प्रयोगांनाच आले नाहीत. तर मग आपण म्हणलं असतं की अरे समाजाची मानसिकताच बदलली आहे आणि असं करायची काय गरज आहे. असं धाडस वारंवार केलं तर आपला प्रेक्षक जो कदाचित येत नाहीये तो येईल. पण तू हा चंदू ह्याच्यावर घालाच घातलायस. म्हणजे तू अगदी इतकी जी टीआरपीची गणितं चालली आहेत आणि मार्केटिंगचे लोक, मग मी तुला ही सांगतो. सेन्सिबिलिटी आहे, प्रेक्षक असा तयार केला जातो, एक असा जो दावा हा सगळेजण मी करतायत. नाटक माध्यमापुरता नाकारतो. हे टेलिव्हिजन आहे, नाही टेलिव्हिजन आहे, कारण टेलिव्हिजनवर कन्झ्युमरिझम आहे, त्याच्यात खूपच गोष्टी आहेत. तर मी येणार आहे त्याच्यावर आपण सिनेमा. पण मी नाटकाकडे अजूनपर्यंत त्या प्युरिटीने बघतोय, त्या जाणीवेने बघतोय. नाही, बरोबर आहे, आणि अगदी बरोबर मुद्दा. प्रेक्षक म्हणजे मी अनुभवतोय, गेली 35 वर्ष अनुभवतोय, असं काहीच होत नाही. मला असं वाटतं, क्षितिजला आत्ताच्या काळात असं नाटक लिहावंसं जेव्हा वाटलं तेव्हाच त्याचा प्रयोग झाला पाहिजे. त्यांनी लिहिलं, पण मी म्हटलं नाही रे, नको रे, आता नाहीये. त्याला लिहावंच. कन्व्हिक्शन जर तुमचं असलं तुमच्या लिखाणाविषयी, तुमच्या कलाकृती, ते प्रेक्षक सुद्धा त्याच कन्व्हिन्सिंगली बघतात. सचिन सर, मला तुम्हाला आधी विचारायचं आहे, मग इतर ऍड करू शकतात. लिहिलंय क्षितिजनं, दिग्दर्शित हे करतायत, पण जात ही अशी गोष्ट आहे की ती आपल्यामधून इव्हॉल्व्ह झालेली असते आणि आपले एक बायसेस तयार झालेले असतात. ते दिग्दर्शक आणि लेखकाच्या असतीलच असं नाही. सो जेव्हा आपण असं काहीतरी करतो ऍक्टर म्हणून, तेव्हा तुमच्या मनात जातीबद्दल, तुमच्या आजवरच्या शिकवणुकीबद्दल काय येत असतं? आमच्याकडे कन्फर्मेशन बायसचा एक खूप मोठा पीस आहे नाटकामध्ये, हो, आहे. की आपल्या प्रत्येकावरती कन्फर्मेशन बायसेस आहेत आणि त्याकडे आपण त्या वेळेला झुंजलो. म्हणजे मी, माझी मुलं, त्यांच्या ऍडमिशन्स, मी आरक्षणाला सामोरा गेलो, ह्या सगळ्या गोष्टी हे मुलांना समजवताना खूप आयुष्यात कठीण गेलं, जो माझ्या आयुष्याचा भाग आहे. आणि त्यावेळेला खरं वाईटही वाटलं, दुसरी बाजू समजावून घ्यावी अशी इच्छा देखील झाली. पण कडवटपणाच इतका त्या सगळ्या प्रसंगांमधनं असतो की तो तुम्हाला, मला असं वाटतं की काळानुरूप स्वतःला समजावावं लागतं. म्हणजे मला असं वाटतं की बोटं दाखवण्यापेक्षा अधिक समजूतदार होण्यासाठी म्हणून माणूस म्हणून प्रयत्न केला तर हे कोडं सुटू शकतं. आणि ते मी माझ्यापुरतं सोडवलं देखील आहे. म्हणजे आजही मुलांची तशी समजूत घालावी लागलेली आहे, कारण त्यांना काही तितकी प्रगल्भता नाहीये हे कळण्या इतकी. पण आज आपल्याला हे करायचंय आणि हे नाही करायचंय हे तर त्यावेळी सांगता आलंच. आता त्यावेळेला तयार झालेली जी माझी मतं आहेत त्याला खरं तर पुन्हा पुन्हा नट म्हणूनच मला हे प्रिव्हिलेज आहे की मी हे करू शकतो. आणि त्यासाठी मी अतिशय देवाचे आभार मानतो की मी नट आहे. याचं कारण असं की मला ह्या सगळ्या संवेदनांमधनं, आंदोलनांमधनं मानसिक दृष्ट्या जाता आलं.
आणि त्याच्यानंतर काहीतरी म्हणता आलं. म्हणजे हे खरं आहे की त्या नटाचं जेव्हा मी म्हणतो ना, की त्या नटाला आत्ता काय वाटतंय, "अरे वाह! अरे हो, याचा अभ्यास केला पाहिजे हं, म्हणून मग तो पुस्तकं वाचतोय. अरे हो, हो, ह्याच्यातनं मला काहीतरी असं म्हटलं पाहिजे हं. नाही मग मी पोलीस स्टेशनमध्ये त्या आंदोलनाला गेलो आणि मला असं वाटलं वगैरे." ह्या प्रत्येकातनं तो दर प्रयोगाला जातो, हे माझ्या दृष्टीने खूप चॅलेंजिंग आहे हम्म, आणि मी स्वतःला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. हम्म, आता ते आपण नट म्हणून म्हणतो ना, की नट म्हणून कितीही माणसं म्हटली, की ॲक्टिंग इज रिॲक्टिंग. तर माझं असं म्हणणं आहे, की ॲक्टिंग इज अबाउट डिलिव्हरी. हम्म, म्हणजे शेवटी फक्त आतमध्येच ते राहिलं आणि मला खूप जाणवलं आणि ते बाहेरच आलं नाही, तर त्याचा काहीच उपयोग नाही. हम्म, तर हम्म, इट इज अबाउट डिलिव्हरिंग. इट हॅज टू रीच. हम्म, आणि आज ते मला नेहमी वाटतं, की काल देखील कुठल्यातरी प्रेक्षकांनी मला इतका काहीतरी कठीण प्रश्न विचारला आणि मी म्हटलं, की तुम्हाला मी क्षितिजचं ईमेल देतो. तुम्ही त्यांना सांगा. कारण मी खरं तर डॉक्टरांसारखं मी लमाण आहे. मी हे कोणाची तरी उसनवार तुमच्यापर्यंत त्याच कन्व्हिक्शननी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हम्म, पण त्यातला जो थॉट आहे तो तुम्ही क्षितिजशी एकदा बोला, असं असं मी म्हटलं. तर त्यावेळेला काही वेळेला ते की आपल्याकडे असं म्हटलं जातं, की नट काय आहे, बुद्धी लागते नटाला. तर माझं असं सरळ-सरळ म्हणणं आहे, की नटाला बुद्धी लागते ती टू फॉलो इन्स्ट्रक्शन. तुमच्या इंडिव्हिज्युअल नटाच्या बुद्धीचा या क्षेत्रात काही उपयोग नाही. हम्म, म्हणजे मला आज हा लेखक म्हणून जे म्हणतो आहे, ते मला माझ्या बुद्धीनी स्वतःला बदलत सांगता येतं का? हा दिग्दर्शक मला जेव्हा म्हणतो, की ही जी सूचना आहे, ही तू तुझ्या आत्यंतिक आतल्या शक्तीनिशी तू आणू शकतोस का? तर मला ती बुद्धी हवी आहे, जी ह्या दोघांचं कन्व्हिक्शन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल ती. म्हणजे हम्म, नटाला बुद्धिमान असावं लागतं ते यासाठी. माझ्या इंडिव्हिज्युअली सचिन खेडेकर म्हणून बुद्धीचा इथं काहीही उपयोग नाही. या क्षेत्रातही उपयोग नाही. हम्म, म्हणजे तर तो जो भाग आहे, तो मला खूप महत्वाचा वाटतो. तर तर ह्या सगळ्यामधनं मी गेलेलो आहे. हा माझा फेल्ट एक्सपिरियन्स आहे. हम्म, आता त्याचं खरं तर म्हणजे अगदी आयक्यू टेस्टसारखं आपल्याला मांडता येणार नाही हे पर्सेंटेज आणि ते पर्सेंटेज. पण मला माझ्या सगळ्या बुद्धिमत्तेसकट आणि या दोघांच्या टेक्स्ट आणि दिग्दर्शनासकट हे समोर प्रेक्षकांसमोर त्याच प्रखरपणे, प्रभावीपणे मांडता आलं, याचा मनापासून आनंद आहे. मी अधिक मॅक्रो मुद्द्यावरती येतो की जात एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थॉट अनिहिलेशन ऑफ कास्ट, जात निर्मूलन, आणि दुसरी रियालिटी अशी की जात जनगणना होणार आहे आणि त्यातनं क्लिअर कट जेवढे अभ्यासकांना भेटतो ते सांगतात की जातीची अस्मिता वाढणार आहे, कारण मला माझी जात सांगून आर्थिक राजकीय सामाजिक बेनिफिट मिळणार आहे. अशा वेळेला तुम्ही तिघही वैयक्तिक आयुष्यात जातीकडे कसं बघता आणि जे आता घडतंय त्याच्याकडेही कसं बघता? माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आभार मानीन त्या माझ्या शहराचे, की जिथे माझी फॉर्मेटिव्ह इयर्स गेली. म्हणजे पौगंडावस्थेपासून एक धारणा तयार होईपर्यंत. अगदी स्पष्ट सांगतो, की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये जातीनिहाय शाळा, कॉलेज आहेत. माझी शाळा अपवाद होती हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, की ही म्हणजे ज्याला श्रमजीवी, कष्टकरी माझ्या वर्गात सर्व जातीची मुलं होती. सर्व जातीची. त्यामुळे मला फार आत्ता त्याच्याकडे ऑब्जेक्टिव्हली बघताना लक्षात येतं, की तिथेपासून माझं डिकास्ट होणं सुरू. मी आयुष्याच्या फार लवकर टप्प्यावर जातीतनं बाहेर पडलो. म्हणजे मला आता कोणी जर अशी कॉमेंट केली ना, "अरे पटवर्धन असून याने नाटक लिहिलं आणि कुलकर्णी असून तुम्ही दिग्दर्शित केलं." मला कौतुक नाही वाटत, मला रागच येईल. माझं म्हणणं आहे, की हा प्रश्न हा माझ्यासाठी इतका जवळचा आहे, माझ्या जगण्यातला आहे. त्यामुळे त्या शहरातली जी सामाजिक चळवळ होती, माझे सिनियर मेंबर्स होते. 2 किस्से सांगतो तुला. मी जाऊन शाळेनंतर खेळायलाच गेलो, ते सुद्धा राष्ट्र सेवा दलाच्या क्रीडा शाखेत. त्याच्यानंतर मी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागल्यानंतर नामांतराचं मोठं जे आंदोलन झालं, तिथे फार मोठं एक ध्रुवीकरण झालं. अगदी प्रोग्रेसिव्ह माणसांचे पण पाय डगमगले होते आणि गडबड झाली होती. प्रशांत दळवीचे वडील तेव्हा त्या दलित चळवळीमध्ये पुढाकार घेणारे होते. माझे सगळे मित्र होते आणि विद्यापीठातले वगैरे. तर त्या दरम्यान नंतर
येलो डिबेटर्स असोसिएशन नावाची एक संस्था निर्माण झाली. माझ्या पुस्तकात हो, मी आहे. त्याची जाणीवपूर्वक उल्लेख केला. त्याचा उद्देशच होता, त्याच्यामध्ये देवीदास तुळजापूरकर, सुरेंद्र जोंधळे, रामदूत तोंडे, भरपूर माणसं होती. आणि उद्देश त्याचा तो होता. मी तर 11वी-12वीत होतो. मला आता लक्षात येतं की नामांतराच्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे मन फाटली होती, विदीर्ण झाली होती, पेच निर्माण झाले होते, त्यातनं बाहेर काढण्यासाठी ती संघटना निर्माण. आणि अशा लोकांच्या बरोबर वावरल्यामुळे मला माझ्या म्हणजे आता अनेक बाबतीत सामाजिक, राजकीय मतमतांतरात मला नातेवाईकांच्या ग्रुपवर काहीच व्यक्त होत आहेत. मी माझं आडनाव, माझं कुटुंब तर नाही नाकारत आहे, पण मला विचार नाकारावा लागणारच आहे. कारण माझं जर या सगळ्या प्रोसेसमध्ये काही मत झालं, प्रगत विचारांकडे मी गेलो, मला काही प्रश्न पडले आणि तर्काधिष्ठित रॅशनल विचार माझ्यामध्ये आला, तर तो महत्वाचा मुद्दा असतो ना. माझ्या आयुष्यातनं जात खूप लवकरच निर्माण म्हणजे गेली. आता ती समाजातनं जात नाहीच. मग ती कुठे कुठे येते, कशी कशी येते ते दिसत राहतं. त्याच्यामुळे पण मी माझ्या पुरतं पक्का आहे त्याच्या बाबतीत. मी ते मानतही नाही आणि मानायच्या दृष्टीने जर काही प्रयत्न झाले तर हे नाटक मला खूप इम्पॉर्टंट वाटलं त्या संदर्भात. खूप बेसिक मूलभूत प्रश्नांकडे उघड्या डोळ्यांनी बघायला लावणारं नाटक आहे. मला असं वाटतं की कुठल्याही एका माणसाला दुसऱ्या माणसाचा पूर्वग्रहरहित अनुभव आला तर त्याला तो माणूस असण्याच्या पातळीवरच घेतला पाहिजे, जात या पातळीवर नाही घेतला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतोय की आपण समूह म्हणून बघून ना खूप जनरलाइज ब्लँकेट स्टेटमेंट करतो की ब्राह्मण, दलित, मराठा, ओबीसी, अमुक तमुक. पण आपण हा विचार करत नाही की आपल्या समोर जी व्यक्ती आली त्याला कुठल्याही गोष्टीचं लेबल न लावता आपण पहिल्यांदा त्याचा आणि आपला एक्सपिरियन्स काय ते बघू शकतो. आणि तो एक्सपिरियन्स त्याच्या समूहाशी संघटित जे जसं आपण म्हणलं कन्फर्मेशन बायसेस आहेत त्याच्यापेक्षा वेगळा असू शकतो. म्हणजे ही जात म्हणजे हे असेच, हे म्हणजे ते तमुकच, असं आपल्याला एक वर्षानुवर्ष बिंबवलं गेलेलं आहे प्रत्येकालाच, प्रत्येक बाबतीमध्ये. ह्या नाटकाच्या माध्यमातून मी पहिल्यांदा हा मुद्दा केला की आपण समूहातनं बाहेर येऊन इंडिपेंडंट म्हणून त्या गोष्टीकडे बघायला सुरुवात करू. म्हणजे कोणीही माझ्यासमोर उद्या हे नाही म्हणता कामा की तो अमुक एका जातीचा आहे म्हणून तो तसा आहे किंवा अमुक एका धर्माचा आहे म्हणून ते तसंच असतं. अजिबात नाही. ती व्यक्ती आहे, ते त्याच्या अनुभवांनी आणि त्याच्या समजुतींनी तिथपर्यंत आलंय आणि मीही तसं झालेलो. मला असं वाटतं की खालच्या लेवलला सगळ्यांनी जर या माणूसपणाचा स्वीकार केला तर त्या गोष्टीतनं जे राजकारण साध्य होणार आहे आणि त्या असमतोलामधनं जे नाट्य तयार होऊन लोक एकमेकांना भिडवली जाणार आहेत ते कमी होईल. त्याच्यासाठी आपण म्हणजे माझ्यापासून मी सुरुवात म्हणून म्हणतो की मला त्यातनं शहाणं होणं फार गरजेचं आहे. कारण दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय, मगाशी जी मी मत आणि भूमिका म्हणलं ना, तो मुद्दा हाच आहे की मला पटापट अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत ज्यांनी माझी अस्मिता पटकन दुखावेल किंवा पटकन मोठी होईल किंवा पटकन मला त्याच्याबद्दल काहीतरी वाटेल. ते पटकन न वाटणं फार गरजेचं आहे. तर मला त्यातनं वाचण्यासाठी अशा पद्धतीचं एक एक्सपेरिमेंट करून बघणं गरजेचं होतं म्हणून ते नाटक आलं. आणि दुसरं मी म्हटलं तसं जात या समूहातनं बाहेर पडून व्यक्ती या एका इंडिपेंडंट एंटिटीवर येणं हे आपल्या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळात खूप जास्त गरजेचं आहे, खूपच गरजेचं. खूप काळ गेला हेच तर अपेक्षित होतं त्यांना लिहिताना येणे. त्याचा जो बेमालूम आणि बेसुमार वेगळ्या पद्धतीने रचना झाली की जितकं विसरायचा प्रयत्न किंवा जितकं निर्मूलनाचा प्रयत्न केला तितकं उलट ठाशीवच काम होत गेलं. तेच तर दुर्दैवाच आहे. आपण आता पण या वाक्य आहे नाटकामध्ये की सोसायट्या देश झाले. खरं म्हणजे आधुनिकीकरणानंतर महानगरांमध्ये जात ही बाजूला गेली ना, जायला पाहिजे ना, तिथे प्रोफेशन आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की उदाहरणार्थ कलाकार आणि खेळाडू यांचा तर पहिल्यांदा टीकाच व्हायला पाहिजे, कारण तिथे कला कौशल्य आणि प्रावीण्याचा संदर्भ येतो, कुठे जातीचा प्रश्न आहे. तुम्ही हे सगळं जरी म्हणत असलात मला मान्य आहे, पण एक छोटासा प्रश्न असा की कितीही नाही म्हणलं तरी उघड किंवा छुप्यात ही चर्चा होती की कुलकर्णी, पटवर्धन, खेडेकर मिळून दलितांबद्दल काय सांग, आणि मग तो तुमचा अनुभवच नाही, मग ते पुन्हा सुपरफिशियल असेल, तुम्ही लिहिताना त्यांचं प्रोटोटाईप कशावरनं केला नसेल हे येतं. याच्यावर काय उत्तर आहे? नाही, केलंच नाहीये प्रोटोटाईप. आणि दुसरी अशी गोष्ट आहे तर किती वाईट आहे, म्हणजे दलित प्रश्नावरचं नाटक दलित लेखकांनीच लिहायचं. अशा रीती सगळ्या साहित्य परंपरेलाच आपण आणि कला प्रकारालाच प्रश्न विचारू, हे किती चुकीचं आहे. मी याचं थोडंसं आणखीन एक उत्तम उदाहरण देतो. आणि आपल्याकडे उत्तम दलित लेखन झालेलं आहे, आत्मकथन झालेलं आहे, म्हणजे आत्मचरित्र झालेली आहेत, नाटक लिहिलेलं आहे. पण याचा अर्थ दुसऱ्या जातीच्या माणसांनी त्याच्याकडे त्या प्रश्नाला समजून घेऊन बघताना मला नेहमी प्रश्न असा पडतो
की गांधीजी या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला जेवढं आदर आहे तेवढाच अनादर निर्माण करण्याचे इतके प्रयत्न झाले, परंतु गांधीजींवर उत्तम फिल्म रिचर्ड ॲटनबरोने केली. कदाचित शिवाजी महाराजांवरही फिल्म दुसऱ्याच देशातला माणूस चांगली करेल. आपल्याला या मान लोकांच्या नेमकं अनालिसिसच करता येत नाही, कारण त्याच्या बाजूला हे चिकटलेलं आहे सगळं. त्याच्यातला हा जो म्हणतो की ते वजा करून तो माणूस, त्याचा पराक्रम, त्याची व्यक्तिमत्व, त्याची गाथा आपल्याला सांगता येत नाहीये का, असं मला आणि अजून एक त्यातला महत्वाचा मुद्दा काय माहितीये का, की आता तू जसं म्हटलंस की कुलकर्णी, खेडेकर, पटवर्धन, तर मला म्हणजे माझं इथपासून सुरुवात आहे की ते नाटक दलितांबद्दल नाहीच आहे. ते नाटक माझ्यात असलेल्या संभ्रमाविषयीच आहे, ज्याचा दलित समूह हा एक मोठा भाग आहे. तुला मी सिंपल गोष्ट सांगतो की मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मी वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा इथे भाग घेतला होता. त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या नावाने होत्या. आज मी जेव्हा मागे जाऊन विचार करतो तेव्हा मला असं विचार होतं की याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं काही का नव्हतं. मी जेव्हा इंदोरला फिल्मच्या रेकीसाठी गेलो आणि तिथे पुढे गेल्यानंतर कोणीतरी म्हणलं की महू आहे आणि ते बाबासाहेबांचा जन्म झाला होता. मग मी स्वतःला प्रश्न विचारला की आत्तापर्यंत एक तर मला हे काम माहित नव्हतं आणि दुसरं मला इथे यायची इच्छा का नाही झाली. मग मला असं लक्षात आलं की अशी एक प्रॉपर रचना आहे ज्याच्यामध्ये मी त्यांच्यापासून लांब राहील असं एक वातावरण आजूबाजूला तयार झालेलं आहे, की मला त्यांच्याविषयी एक बायस राहायला पाहिजे की आरक्षणाच्या संदर्भातच फक्त बाबासाहेबांचं नाव मी माझ्यापर्यंत पोहोचेल. अशी एक रचना आहे. ती रचना मला भेदता येते का, हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा. मग ती भेदून त्यांच्याविषयी मला काय शिकायला मिळतंय जेव्हा मी त्यांच्याविषयी, आणि मी अतिशय नम्रपणे हे कबूल करतो की अजूनही माझं त्यांच्याविषयीचं वाचन अतिशय तोकडं आहे, प्राथमिकच आहे. म्हणजे जेव्हा ते कळलं की वेटिंग फॉर व्हिसा वाचलं किंवा अजून गोष्टी वाचल्या, त्यांचे प्रॉब्लेम ऑफ रुपी बद्दल वाचलं, या छोट्या छोट्या गोष्टींना असं लक्षात आलं की त्यांच्याबद्दलचं जे खरं महात्म्य आहे ते माझ्यापर्यंत पोहोचलंच नाही. आणि मला कुठल्याही वेदनेचा अभ्यासामध्ये रूपांतर करणं याचं जगात बाबासाहेबांसारखं उदाहरणच नाही. कुठल्याही, तू जगातली सगळी उदाहरणं काढ, मला सगळ्यात जास्त फॅसिनेटेड हे वाटलं की एखादा माणूस आपल्यावर वर्षानुवर्ष झालेला अन्याय हा अभ्यासामध्ये रूपांतरित करतो आणि त्याचा पुढे होऊ नये अन्यायासाठी रचना. आणि हे किती फॅसिनेटिंग आहे. म्हणजे हे दलित, ब्राह्मण, ओबीसी, मराठा या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडचंच आहे. आणि मग जेव्हा असा विचारतो की नाही, आपल्याला जर या माणसाकडनं एवढं शिकायला मिळतंय तर आपण ते तसंच्या तसं मांडू, मग त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली एक कास्ट हा अँगल येणार आहे, एक धर्म हा अँगल येणार आहे, रचना हा अँगल येणार आहे, नट त्याची वल्नरेबिलिटी हा अँगल येणार आहे, कला क्षेत्रातलं राजकारण हा अँगल येणार आहे. सो असं नाहीये की चला आपण आता ब्राह्मण समाजातनं येऊन पण दलितांबद्दल लिहू, असा पॉइंट ऑफ व्ह्यूज नाहीये. कारण त्याच्यासाठी त्या त्या समाजांची जी रचना असावी लागते त्या रचनेत मी पहिल्यापासून नाहीये. त्यामुळे त्या रचनेबद्दल जो एक प्रकारचा अभिमान किंवा गर्व, किंवा आता जे लोक मागे लिहितात गर्वच नाही तर माज आहे मला हे असल्याचा वगैरे, तसं मला पहिल्यापासूनच काही नाही. सचिन सर, तुम्ही म्हणजे मुंबईत ग्रो होणं आणि बाकीच्या शहरात ग्रो होणं याच्यात फरक आहे असं लोक सांगतात. म्हणजे वाशी ब्रिज नंतरचा महाराष्ट्र वेगळा आणि मुंबईतला महाराष्ट्र वेगळा. हा, आणि ते मला समजून घ्यायचंय, कारण मी त्या म्हणजे मूळ कोल्हापूर, आता पुणे, प्रत्येकाची शहरं वेगवेगळी. मुंबईतनं तुम्ही या सगळ्या जातींकडं, तिथल्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघत आलात आणि आज ते कसं बघ? नाही, खरं आहे. म्हणजे आता जसं चंदू म्हणलं तसं की मुंबई शहरामध्ये म्हणजे मला असं कधी इतक्या प्रकर्षाने जाणवलं नाही. म्हणजे मी लहान असताना, आता मला आठवत नाहीये, पण असं कधी कन्फ्रंटच मी झालो नाही. म्हणजे खरं तर मुंबईत तसं वातावरणही नाही. म्हणजे आमच्या नाटकामध्ये मी नेहमी असं म्हणतो की जी प्रेक्षक मंडळी येतात ना, त्याच्यामध्ये मला अगदी म्हणजे आमच्याकडे गुंड्या मामांचं कॅरेक्टर आहे आणि जी बाजू मी मांडतो ती आहे. तर मुंबईमध्ये दोन्ही बाजूची माणसं आहेत आणि दोन्ही बाजूच्या प्रतिवादाला टाळ्या येतात किंवा प्रेक्षक येतात. तुम्ही पुण्याकडे आलात तर त्याचा पूर्णपणे वेगळा एक प्रभाव आपल्याकडे लक्षात येतो, प्रतिक्रियेचा आणि प्रतिसाद. मला असं खरंच वाटतं की मुंबई खरंच खूप सर्वसमावेशक आहे आणि तसंच माझं बालपण होतं. म्हणजे आजही जर माझ्या समोर ह्या गोष्टी आल्या नसत्या तर मला कळल्या नसत्या, इतकं भाबडं मला वाटतं शहरात असलेल्या मुलांचं बालपण. कारण त्यांनी बहुतेक अशा कुठल्या गोष्टी कन्फ्रंटच केल्या नाही. याचं कारण असं की तिथं जगण्याची धडपड इतकी मोठी आहे
प्रत्येक तिथे आता जातीभीतीचं काही नाही, पण जगण्याचीच धडपड इतकी मोठी आहे की कुणालाच कुणाच्या त्या दाव्यांमध्ये पाहण्याला वेळ नाहीये. आणि मला खरंच आठवत नाही. त्यामुळे जर माझं अपब्रिंगिंग असं तू म्हणलास, तर माझं अपब्रिंगिंग हे सगळं सर्वसमावेशक आहे. ते त्या मुंबई शहरामुळे आहे. आणि मला इतक्या प्रकर्षाने जाणवत नाही. आज जेव्हा आपण संसदेत आणि राजकारणात ह्या इतक्या चर्चा बघतो किंवा मी रोज पेपर वाचतो, तेव्हा मला असं जाणवतं की कमाल आहे, इतकं सगळं पेटलंय आणि आपल्याला याचा गंधच नाहीये. असं मला आजही वाटतं. तुम्ही त्या नाटकातल्या सीनचा उल्लेख केलात किंवा नाटकाच्या मध्यावरती जे येतं, जे ऍक्च्युअल नाट्य आहे, त्यावेळेला माझ्यासह खूप जणांच्या, माझ्या मित्र परिवारातली रिॲक्शन अशी होती की अरे हे आम्ही बघू. म्हणजे 12वी नंतर 4 मार्कानं IIT ऍडमिशन जाणं, 2 मार्कानं मेडिकलची ऍडमिशन जाणं आणि मग स्वतःच्या मनात त्यानं खचत राहणं, त्याचा द्वेष निर्माण होत राहणं, व्यक्त न होता. आणि खूप जण असं म्हणतात, ज्यांना मी सांगतो हे नाटक बघा, की आम्हाला राहू दे त्या भावनेत, त्याच्या पलीकडे जाण्याची आता आम्हाला नाहीये ताकद नाहीये, इच्छा नाहीये. मग ज्यांनी ही उलटी बाजू बघितली आहे, की ज्यांना मनातून असं वाटत राहतं की अरे माझ्यात मेरिट होत आणि या रचनेमुळे मला स्पीड ब्रेकर लागला उदाहरणार्थ, तर ह्या सगळ्या लोकांनी कसं बघावं या नवीन व्यवस्थेकडे आणि नाटकाकडे पण? जर बघितलंच पाहिजे, कारण तोच मुद्दा आपण मांडतोय ना, की हा जो इम्बॅलन्स कुठून निर्माण केला, आपणच केलेला इम्बॅलन्स निर्माण झाला आपल्याच पूर्वजांनी इतिहासात मध्ये इतक्यापर्यंत. आणि आता तो मिटवायचा म्हणताना आपल्याला काय प्रॉब्लेम होतो? जे याच्या मुलीविषयीचं याचं जे स्टेटमेंट आहे की ते ना त्या भोवताला विषय, परिस्थिती विषय आहे. हा जेव्हा म्हणतो की आरक्षण हा एकलव्याला मिळालेला अंगठा आहे, या पद्धतीनेच बघावं लागेल. तो असंतुलन ज्याला म्हणतो आपण समाजातलं, आर्थिक सामाजिक, त्याच्यामध्येच बघावं लागेल. जे मी आता तुला म्हटलं तसं की मुलांच्या ऍडमिशनच्या वेळी त्यातनंच गेलेला, समजा मी पालक आहे, तर मला त्यांना समजावताना हा दोष नाही, हा समजावून घेण्याचा मुद्दा आहे, हे जसं सांगायचं आहे. किंवा हा आपल्यातला कमीपणा नाही, तर सर्वसमावेशक होण्याकडची एक पायरी आहे, हे जसं समजावं लागेल. तसंच त्या प्रेक्षकांना जे यातनं खरंच स्वतःला तिथंच पाहतायत आणि आम्हाला नाही बदलायचं म्हणतायत, त्यांना एक पाऊल घेणं खरं गरजेचं आहे. आणि त्यासाठी खरं नाटक पाहिलं तर कदाचित या सगळ्याला एकच फक्त मुद्दा असा येतो, आणि तो मग रॅशनॅलिटीच्या पातळीवर विचार करताना असं होतं की आमच्या 50-40 पिढ्यांकडून ज्या चुका झाल्या त्या चुकाच आहेत, तर त्या आमच्या आणि आमच्या पुढच्या पिढीनं त्याचा फटका का घ्यायचा, ह्याचं उत्तर कसं द्यायचं? नाही, फटका नाही बसलेला तुम्हाला, तुम्ही फटका समजला तर तुम्हाला त्रास झालेला नाहीये हे जोपर्यंत तुम्ही ऍक्सेप्ट नाही करत, तोपर्यंत हा प्रश्न राहणार तुमचे आणि आमचे. आपण त्याच्याकडे फार वेगळ्या नजरेने जर बघितलं आणि खरंच ज्याला म्हणतो विवेकनिष्ठ नजरेने बघितलं, कुठलेही बायस नाही, तरच प्रश्न मिटेल. ठरवूनच ठेवलं आपण तर तसंच होणार आहे. मला एक मुद्दा असा वाटतो जो नाटकामध्ये पण आम्ही म्हणलं, तो कोपिंग मेकॅनिझमचा आहे. तोच बोलतोय. आर्थिकदृष्ट्या एका वर्गात असणारे किंवा कुशनिंग असणारे, एका वर्गाचं कुशनिंग असणारे, त्यांना एक पद्धतीचा कोपिंग मेकॅनिझम आहे. म्हणजे आपण काय म्हणतो ना, की आमच्या 3 पिढ्यांमध्ये डॉक्टर आहेत फॉर एक्झाम्पल, किंवा आमच्या 3 पिढ्यांमध्ये इंजिनियर आहेत, तर नेहमी मला असं वाटतं की कोणाच्या तरी पहिल्या पिढीत कुणीतरी इंजिनियर होत आहे आता, तर तो ना 4 पिढ्यांच्या संघर्षानंतर कोणाला तरी शिकण्याची ती पहिली पायरी मिळाली. म्हणजे जी गोष्ट तुमच्याकडे 70 वर्षापूर्वी आली होती ती कोणाकडे तरी आत्ता येते. जसं आपण बघतो ना रे, की माझ्या घरात AC आहे, फ्रीज आहे, पंखा आहे, सगळं आहे, पण कुठल्या तरी गावात आत्ता लाईट आली, अजूनही नाही आलेत ना, अजूनही नाही आले, काही गावांमध्ये आता येते. नाहीये ना, तर आपण तेव्हा काय म्हणतो, पण ही समस्या जाती पलीकडची आहे. हो ना, नाही, पण कोपिंग मेकॅनिझम मध्ये याचा स्ट्रक्चरल विचार करावा. आपण जेव्हा हे म्हणतो तेव्हा ऑप्शन्स या लेवलला माझ्याकडे कोपिंग मेकॅनिझम आहे, तर त्याचा मला असं वाटतं की त्याचा विचार आपण एक म्हणजे करायला पाहिजे. आणि दुसरं, हा अतिशय कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे जो फक्त जातीपुरता नाही, म्हणजे त्याच्यात फक्त जात हे एकच डायनामिक्स नाही. आणि हे बघ, सिंपल गोष्ट अशी की प्रत्येक माणसाला त्यावेळेला जो वैयक्तिक अनुभव येतो आणि त्यातनं त्याचं जे मत तयार होतं ते त्याचं राहतच. तुम्ही काही करा, ते मत तुम्ही बदलण्यासाठी त्याला काहीतरी फार एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपिरियन्स यायला लागतो. मी असं अजिबात म्हणत नाही की हे नाटक त्याला तसा एक्सपिरियन्स देईल किंवा कुठलीच कलाकृती त्याला, की बाबा चला आता मी आधी हे करत होतो आणि आता हे बघून मी 360 डिग्रीज फिरलो, अजिबात नाही.
पण नाटकातच एक वाक्य की तुमच्या आत नवा विचार यायला जागा आहे का नाही, तेवढी एकच शक्यता नाटक तुम्हाला देतं. आणि तशी शक्यता ऍक्सेप्ट करायची जर तुमची तयारी असेल तर तुम्ही हे बघावं नाटक, आणि तर तुम्ही त्या परिस्थितीचा अजून थोडासा अभ्यास करून पुढे जावं. म्हणजे आता काही पुस्तकं आहेत, काही नाटकं आहेत, काही गोष्टी आहेत ज्या वाचल्यानंतर, अनुभवल्यानंतर कदाचित तुमच्या वेदनेची धार कमी होईल. मी असं म्हणत नाही वेदना कमी होईल, पण धार कमी होईल. आणि दुसरं आहे की तुम्हाला एक वेगळी बाजू कळेल. आत्ता सगळा प्रॉब्लेम हा आहे की समोरची बाजू पूर्णपणे अंधारात ठेवली नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला द्वेषच करता येणार. तो निर्माण करणारी तर ती वेगळी इतकी ताकद सिंपल आहे. आता याच्यात मुद्दा आरक्षणाचा पण एक छोटासा आहे क्रिमी लेअरच्या बाबतीतला. आता जेव्हा मला आरक्षणाचा प्रॉपर उपयोग झाल्यानंतर मी रिझर्वेशन घेत नाहीये, ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली. मी हे नाटक करताना बऱ्याच लोकांशी चर्चा केली, त्याची आकडेवारी, त्याचं स्टॅटिस्टिक्स पण आपल्याला काढता येईल. पण ते मायक्रो लेव्हलला सांगून उगाच सिद्ध करायचं म्हणून नाटकात टाकलं नव्हतं. पण आरक्षण नाही, आता मला गरज नाही, ज्यांना गरज आहे त्यांना द्या, अशी पण माणसं आहेत. माझ्या माहितीतली आहेत, आपल्या समाजात वावरणारी मोठी मोठी माणसं आहेत. हे संख्येचं प्रमाण जेव्हा वाढेल वेगाने, तेव्हा तू म्हणतोयस की तो इम्बॅलन्सचा मुद्दा थोडासा बाजूला. मी नाटक आणि जाती याच्याहून अजून मायक्रो मुद्द्यावर येतो आणि हेच वाक्य घेतो की तुमच्या मनात दुसरा विचार यायची जागा आहे का नाही. तुम्ही तिघही आधी मुळात सजग व्यक्ती आहात आणि मग अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आहात. आत्ताच्या समाजाकडे बघून तुम्हाला काय वाटतं? पोलरायझेशन झाले, नाही झाले, का रीलचा उगाचच भ्रम केलाय, का आहे लोक उघड्या नजरेनं विचार बघून इव्हॉल्व्ह होतात? काय वाटतं तुम्हाला तिघांना? नाही, पोलरायझेशन झालेलं आहे असं मला स्पष्ट वाटतं. आणि दुसरा हा व्यक्तिगत मुद्दा ना तंत्रज्ञानाचा पण आहे. म्हणजे आता मला प्रश्न पडतो की म्हणजे जर आपण म्हणतो ना की एका गावामध्ये गरीब मुलगा होता आणि मग तो कष्ट करत होता, सकाळी पेपरची लाईन टाकत होता, मग अभ्यास करत होता, मग रात्री शाळेत जात होता, आणखीन काही काम करत होता. आत्ता या क्षणाला ज्या पद्धतीने फक्त मोबाईलमध्ये डोकी घालून बसतील दिसतात, तेव्हा मला काही कळत नाही, मी भ्रमिष्ट होतो. मी जर घराच्या बाहेर पडून नाटकाच्या तालमीपर्यंत पोचतोय तर माझ्याकडे सोसायटीत झाडू काम करणारा माणूस, सिक्युरिटी गार्ड, रिक्षावाला रिक्षात बसलं तरी चालूच आहे त्याच्याकडे. हे काय आहे हे मला कळत नाही. म्हणजे तू जे म्हणतो रियालिटी पासून आहे, पळतायत दूर, का त्यांना त्याचं व्यसन जडलंय, का त्यांना काही, याच्यामुळे ना काय होईल, एक नाकर्तेपणाचीच पिढी निर्माण होईल. त्याचं काहीच निर्माण नाही होणार असं मला वाटतं. मला असं वाटतं की कुठलाही माणूस हा त्याच्या अस्मितेच्या हत्याराशिवाय जर आपल्याला सापडला ना तर त्याच्यामध्ये नवीन विचार यायला जागा आहे. आणि नाटक एक्झॅक्टली ते करतं. ते तुम्हाला जेव्हा आत आणतं तेव्हा ते तुमच्या बरोबर असलेला गर्व, माज, अस्मिता या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून थोडंसं लांब करतं आणि मग तुमच्यात एक संवाद साधायची क्षमता तयार होते. म्हणजे आता नाटक बघून आमच्या इकडे पण काही लोक अशी आली की बरोबर आहे पण आम्हाला अजून काही ते पटलं नाही. तू म्हणा आम्ही अजून त्याच्यावर बोलायला तयार नाही. ओके, आम्ही ऍक्सेप्ट नाही करणार, काही हरकत नाही, ऍब्सोल्युटली काही हरकत नाही, आणि आय रिस्पेक्ट दॅट ओपिनियन. पण जसं तू म्हणलास त्यातला मुद्दा तोच आहे की त्या माणसांना त्या हत्याराशिवाय भेटणं हा एक फार महत्वाचा मुद्दा झाला. कारण अदरवाईज त्याच्याकडे अशा खूप गोष्टी आलेल्याच आहेत ज्या त्याला इतक्या नाटकातच आमच्या वाक्य की त्या माणसांच्या भोवती इतकं दगडी कुंपण आहे की त्याच्या आत काही शिराला जागाच उरलेली नाही. आणि असं आत्ता आधीच्या पेक्षा 10 फोल्ड चाललेलं आहे. 10 पट आता ती गोष्ट होतीये. कारण आता त्यातनं लोकांना अशा फौजा तयार करायच्यात ज्या त्यांना त्यांच्या कामासाठी वापरता येत. म्हणजे ह्या एका समूहाचं जर मत असं बनलं तर त्याचा एक पर्टिक्युलर फायदा आहे. मला असं वाटतं ना की सगळ्या दृष्टीने म्हणजे माध्यमांसकट, राजकारणासकट आपल्यापर्यंत सत्यता पोचू नये अशीच व्यवस्था आहे. म्हणजे साधारणतः आपण इतकं ढोबळ राहावं की त्या ढोबळपणामधनं कशावरही तुम्हाला बोटही ठेवता येणार नाही आणि कुठल्याही मुद्द्यावर तुम्हाला पूर्ण पोचता येणार नाही, इतकं ढोबळ राहण्यासाठीचा प्रयत्न चाललाय असं मला वाटतं. म्हणजे समजा मी सुशिक्षित आहे तर आपल्याकडे आकडे नाही का फेकतात की 60 कोटी, 12,000 कोटी, 14,000 कोटी वगैरे, ह्याची कोणी सत्यता पडताळूनच पाहत नाही. वर्तमानपत्रात छापलेले आकडे आहेत, प्रकल्पांचे, ह्याचे त्याचे. म्हणजे आपल्याला, म्हणजे समजा मी सुशिक्षित माणूस आहे, मी रोज वर्तमानपत्र वाचतो, तरीही मला ह्याचा आदमासच लागणार नाही अशी व्यवस्था आहे. म्हणजे तुम्ही माध्यमांमधनं बोलणारी माणसं बघा, ती माणसंच फक्त बोलतायत, काम बोलताना दिसत नाही कोणाचं. बरोबर, म्हणजे कोणाचं काम बोलत नाही, कोणाचं
पण माणसं मतं लोकांची बनवण्यासाठी बोलतायत. ते कामानुरूप बोलत नाहीये कोणीच. तर तो सगळ्यात मोठा, की कोणीतरी एखादा मुद्दा मांडल्यानंतर अगदी कितीही कंटाळवाणे झाले तरी सुद्धा मुद्दे तुम्हाला मांडावे लागतील, तुम्हाला आकडे सांगावेच लागतील. म्हणजे त्याच्यात सर म्हटलं, त्याच्यात एक मुद्दा मगाचा मला वाटला ना, ते हत्यार घाई हे पण एक फार मोठा हत्यार आलाय. घाई पाहिजे, सगळ्या गोष्टींची घाई करा. मत तयार करण्याची पण घाई करा, मत प्रकट करायची पण घाई करा. सगळ्यांनी मिळून घाईघाईत सगळं टाका. म्हणजे सिंपल गोष्ट आहे की माणसं गेलीत का नाही ह्याची खातरजमा पण आता आपण करत नाही रे. आणि म्हणजे ठोकून मोकळे होतो आपण. ह्या परिस्थितीत आपण आलो. मी अगदी फ्रँकली, म्हणजे आपलेच मित्र आहेत सगळे माध्यमाचे, मी पोस्ट टाकली होती. मला निवडणुकीच्या आणि दंगलीच्या आणि याच्या बातम्यांना जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक लावलं जातं आपल्याकडे माध्यमात, तेव्हा मी कशात एंटरटेनमेंट शोधू? रात्रीची सकाळची शपथ याच्यापेक्षा ड्रॅमॅटिक अजून काय आहे? म्हणजे असे आमच्या क्षेत्रातलेच कलात्मक आणि करमणुकीचे कार्यक्रम इतर क्षेत्रात जास्त चालू आहेत असं मला नेहमी वाटतं. आणि आपल्या या 100 मिनिटात 100 बातम्या. आपल्याला सामाजिक मुद्द्यांच्या बाबतीत आपण एक मोठं एक सत्य नाकारून चालणार नाही की सगळा भारत एकीकडे आणि महाराष्ट्र एकीकडे. आपण खूपच पॉझिटिव्ह एका चांगल्या राज्यात राहतो, जिथे आंबेडकर पण जन्माला आले, जिथे फुले पण जन्माला आले, जिथे कर्वे पण जन्माला आले, आगरकर पण जन्माला आले, टिळकही जन्माला आले आणि असंख्य माणसं. त्यामुळे जेव्हा जातीचा मुद्दा तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरता विचार करता आणि इतर भारताचा विचार करता, तेव्हा तुम्ही तर शर्मेने मान खाली जाईल की आता जातीचं काय चाललं. तर हे इतकं टोकाचं आहे की हे जे उदाहरण आहे की रामलीला बघायला खुर्चीवर बसला म्हणून मारलं त्याला, बुलेट चालवली म्हणून हात तोडला. हे कशाचं आहे? हे कशाचा द्वेष आहे? हा इतका द्वेष कुठपर्यंत आहे? राक्षसी द्वेष कसा तुमच्यामध्ये भरलाय? का भरलाय? तर हे आपण याचं परिमाण आपल्याकडे महाराष्ट्रात बसून तरी चर्चा करता येते. इतर ठिकाणी काहीच करताय. आज तुम्ही विनायक वाजलक एका पक्षात आहेत, दुपारी वेगळ्या पक्षात आहेत, हे त्यांच्या बरोबर होते, हे उद्या माझ्या बरोबर आहेत. काय मी भाष्य करू याच्यात? माझा सिनेमा तयार होईपर्यंत दुसरे 2 पक्ष निर्माण. आपण ज्याला गुप्त मतदान म्हणतो ना, तसं मला स्वतःबद्दल गुप्तता पाळायला आवडते. याचं कारण असं की मी केलेल्या अभिनय कन्व्हिन्सिंग व्हावा अशी माझी मनापासून इच्छा असते. मला असं वाटतं की आपण कुठल्या समूहाची कुठल्या पद्धतीची भूक भागवतोय याचा विचार होणं खूप गरजेचं आहे.